मित्रांनो, जर सुना सासू सासऱ्यांना आई वडील मानू लागले तर वृद्धाश्रमाची गरजच पडणार नाही. ही गोष्ट तर खरी आहे, पण पूर्ण खरी आहे का, हा विचार करत करत रजनी विचारात पडली. इच्छा नसताना ही गोष्ट हृदयात टोचली आणि ती वेदना डोळ्यातून बाहेर आली. कालचीच गोष्ट आहे. रजनी जेव्हा लग्न झाल्यानंतर माहेरचा निरोप घेऊन सासरी आली तेव्हा तिने तिच्या डोळ्यात काही रंगीत आणि नवीन स्वप्नच पाहिली होती. पण पूर्णपणे अज्ञात कुटुंबात ती घाबरल्यासारखे वाटत होती आणि त्यात ती मोठ्या कुटुंबात सून होती. तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या, पण तिच्यावर तिच्याच पालकांचा प्रेमळ सावली होती. सासू आणि सासरेसुद्धा पालकांसारखेच असतात असे तिचे मत होते. तिला तिच्या आईने समजावले होते की हे बघ बाळा, कधी सासू सासरे काही बोलले तर शिव्या दिल्या तर काही वाईट मानून घेऊ नकोस. आजपासून तेच तुझे आईवडील आहेत आणि तेच तुझे घर आहे. तिला तिच्या आईने फारच मोजक्या शब्दात बरंच काही सांगितलं होतं. रजनीला तिच्या आईच्या सल्ल्याला काही हरकत नव्हती, कारण तिला घरातील वडीलधारी मंडळी नेहमी वटवृक्षासारखी दिसायची, ज्यांची सावली नेहमी थंड असते. अशा अनेक कुटुंबेही तिने पाहिली होती. म्हणूनच तिने याआधी एका बँक अधिकाऱ्याच्या एकुलते एका मुलाचे नाते नाकारले आणि या सामान्य निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाला होकार दिला. या कुटुंबात लग्नाला हो म्हणण्यामागे आणखी एक कारण होतं, ते म्हणजे तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, ज्याच्यामुळे तिला त्या बँक अधिकाऱ्याशी लग्न करण्यापासून रोखलं होतं. जर तिने त्या लग्नासाठी होकार दिला असता तर त्याच्या स्टेटसनुसार राहावं लागलं असतं आणि त्यांच्या मागण्या सर्व पूर्ण करता करता त्यांचे आईवडील कर्जात बुडून गेले असते. त्यापुढे तिची बहीण राधा आणि भाऊ शौर्यचे काय झाले असते याचा ती विचार करू लागली. पण तिचे बाबा तिला म्हणाले होते की बाळा रजनी, तू हा विचार करू नकोस. तो मुलगा शिकलेला आहे, त्यामुळे त्यासाठी तू होकार दे. राहिली गोष्ट राधा आणि शौर्यची, तर मी आहे, मी सर्व काही बघून घेईन. वडिलांच्या अशा असहाय्य डोळ्यात मुलीच्या डोळ्यातील उज्ज्वल भविष्याची स्वप्न होती. त्यावर रजनी बाबाला म्हणाली, बाबा, तुम्हाला फक्त हो असं सांगितलं आहे, पण तुम्हाला पत्र पाठवलं का? ते तुम्हाला म्हणाले होते ना की आम्ही गेल्यानंतर तुम्हाला पत्र लिहून कळवू. एक एक दिवस करत पूर्ण 22 दिवस निघून गेले. घरातील सर्वजण आपापल्या दिनचर्येत व्यस्त झाले आणि रजनी शाळेत आणि ट्युशनमध्ये, मुलांच्या त्रैमासिक परीक्षेत व्यस्त झाली. रजनी तिच्या शाळेत व्यस्त होती. अशाच एका दिवशी तिने पोस्टमनला पाहिलं. पोस्टमन पत्र घेऊन उभा होता. पोस्टमन तिला पत्र देऊन निघून गेला. तिने ते पत्र घेतले आणि उघडले आणि वाचायला सुरुवात केली. वामनराव, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. आम्ही लग्नाची तारीख आणि इतर सर्व काही ठरवू आणि तुम्हाला कळवू. पण बाकी सर्व, त्यांना नक्की काय म्हणायचं आहे ते तिला कळालं. म्हणजे बाकी हुंड्याचं असेल. त्यामुळे रजनीने स्वतःचं डोकं लावलं आणि ते मिळालेलं पत्र तिने स्वतःजवळच लपवून ठेवून दिलं. रजनीचे वडील रजनीच्या आईला म्हणाले, काय गीता, आत्तापर्यंत हैदराबादवरून आलेलं स्थळाचं काहीच उत्तर मिळालं नाही? हो ना, मी पण तेच वाट पाहत होते. आईवडिलांच्या अशा गप्पा गोष्टी होताना रजनी तिथे होती, पण स्थळाचं नाव ऐकताच ती तिच्या खोलीत जाऊन लागली. बाबा तिचे डोळे वाचतील तितक्यात ती आतमध्ये गेली. तिच्या वडिलांनी दुसरी स्थळ पाहण्यास सुरुवात केली. आता तिच्यासाठी सर्वेशचं स्थळ आलं होतं. सर्वेश कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा असून त्याला 4 लहान भावंडे आणि आईवडील होते. एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाला, ज्याला गरिबीचे अर्थ माहीत आहे, असं ते कुटुंब होतं. त्यामुळे रजनीने कुटुंबासोबत लग्न करण्यासाठी होकार दिला. पण तरीसुद्धा रजनीचे डोळे रजनीला विचारू लागले, बाळा, तू सर्वेश आवडला आहे का? तसं तर एका मुलीला तिच्या वडिलांपेक्षा जास्त कोणी ओळखू शकत नाही. हो बाबा, मला हे स्थळ मान्य आहे, असं म्हटल्यावर घरातील सर्वजण या लग्नासाठी तयार झाले. पुढे काही दिवसातच रजनीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती तिच्या सासरी आली. ते लहानसं घर, घरात अनेक माणसं, नणंद आणि दिरांचा किलबिलाट, सर्व काही तसंच दिसत होतं. नवीन वधूची आणि स्वप्न नवीन घरात संकोचलेली भावना घेऊन तर रजनी घरात प्रवेश केला. तिचा विचार करत होती की एकदम अनोळख्या घरात मी कशी राहू, तेही आई वडील आणि भाऊ बहिणीपेक्षा लांब. इथे कोणीही नसणार,
पण खरं तर तिचं असं माहेरचं कुटुंब होतं, तसंच सासरचंही कुटुंब होतं. सासू सासरे, दीर नणंद, तिचा नवरा सर्वेश, आता हेच तिचं कुटुंब. लग्नाची तयारी आणि अनेक विधी पूर्ण करता करता रजनी थकली होती आणि आता तर अगदी भयभीत आणि लाजेने तिने तिच्या नवऱ्यावर विश्वास ठेवून सासरी पहिलं पाऊल ठेवलं होतं. घरात हजर असलेल्या दूरच्या नात्यातील नंदा आणि वहिनीचा गोडगोड आवाज तिला जणून गुदगुल्या करत होता. तांदळाच्या कलशाला पायाच्या बोटाने स्पर्श करताच अचानक तिला तिच्या सासूचा आवाज ऐकू राहू लागला. तुझा बाप भीक मागतो का गं, ज्यांनी तुला असंच रिकाम्या हाती पाठवून दिलं आहे? आणि शिवीगाळ झालेली ऐकताच तिच्या डोळ्यातून अश्रूंचा वर्षाव होऊ लागला. रजनीच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. तिने अगदी दयनीय नजरेने सर्वेशकडे पाहिलं. त्यावर त्याच्या डोळ्यातून तिला हेच दिसू लागलं की माझी आई काही चुकीचं बोलते का? माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस, नाहीतर जा तुझ्या बापाकडे परत, तुझ्या माहेरी. सर्वेशने जणू स्वतःच्या डोळ्यावरूनच आपला निर्णय जाहीर केला होता. एका क्षणासाठी रजनी खूप घाबरून गेली होती की खरंच मला इथून परत माहेरी जावं लागणार आहे का, तेही 1 दिवसातच. तिला तिच्या भावांची म्हणजे शौर्याची काही काळजी नव्हती, पण तिच्या बहिणीचं म्हणजेच राधाचं काय होईल? मोठी बहीण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी परत माहेरी आली असं कळल्यावर तिच्या लग्नाला अनेक विघ्न येतील आणि लोक तर तिलाच नाव ठेवतील. कारण काहीही घडलं तर चुका या मुलीवरच थोपल्या जातात आणि वरून सर्वेशसोबत लग्न करणे हा तिचाच परस्पर निर्णय होता. तिचे वडील तसंही तिला या लग्नासाठी नकार देत होते, पण रजनीने त्याग, प्रेम आणि समर्पणाने सासू सासरे, घरातील इतर सदस्य आणि तसंच सर्वेचं मन जिंकण्याचा प्रयत्न करू लागली. पण दररोज सासूची तीच कटकट असायची की तुझ्या वडिलांनी काहीच हुंडा दिला नाही, त्यामुळे त्यांना शिवीगाळ, आणि आईने तुला काहीच संस्कार दिले नाहीत, त्यामुळे दररोज टोमणे ऐकायला मिळायचे. दररोज तिच्या प्रयत्नांना आणि तिच्या सहनशक्तीला लाथ मारून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचे. हुंड्याच्या मोबदल्यात ती तिची सेवा, त्याग आणि समर्पण देऊ इच्छित होती. हळूहळू घरातल्यांनी रजनीवर हात उभारण्यास सुरुवात केली. तिची सासू म्हणायची की इतका मार खाऊनसुद्धा तू आमच्याच तुकड्यांवर जगतेस, स्वतःचा काळं तोंड घेऊन स्वतःच्या बापाकडे घरी का जात नाही? हे ऐकून रजनी काही न बोलता गप्प राहायची. रजनीला या सर्व गोष्टीचा खूप कंटाळा आला होता. तसंच ती तिच्या आईवडिलांच्या घरीसुद्धा जाऊ इच्छित नव्हती. त्यामुळे तिने घाबरत सर्वेशला विचारलं की मी परत शाळेची नोकरी जॉईन करू का? त्यावर सर्वेश म्हणाला, तुला आमच्या घरी काही कमी आहे का गं? तुझा आमच्या घरी जीव गुदमरतो का? नवऱ्याचं असं उत्तर ऐकून रजनी गप्प झाली. खरं तर रजनीने विचार केला होता की तिच्या सासरचे लोक गरीब आहेत आणि त्यामुळे ते तिच्या वडिलांची परिस्थिती समजून घेतील, पण इथे मात्र सर्व काही उलटच घडत होते. रजनी आता 2 मुलांची आई झाली. मुलांचे संगोपन आणि घरातल्याची जबाबदारी पूर्ण करता करता वेळ निघून जात होती. मुलांचं निरागस हास्य यामध्ये ती सर्व काही विसरून जाण्याचा प्रयत्न करायची. आता तिची मुलंसुद्धा आईवर होणारा अत्याचार समजू शकत होती. तिचा मुलगा नितीन आता मोठा झाला होता. तो त्याच्या आईला म्हणाला, आई फक्त 2-3 वर्ष थांब, मी कुठेतरी नोकरी शोधेन, तू काळजी करू नकोस. जेव्हा तिचा 18 वर्षाचा मुलगा नितीन तिला असं म्हणायचा तेव्हा तिला खूप बरं वाटायचं, पण दररोज तणावामुळे आणि अत्याचाराने भरलेल्या जीवामुळे ती ब्लड प्रेशर आणि शुगरला कायमची बळी पडली. आता तिला प्रत्येक वेळी कमजोरपणा, डोकेदुखी अशा सर्व व्याधी उद्भवू लागल्या. पण तिला तिच्या नवऱ्याला म्हणजेच सर्वेशला मात्र तिच्या तब्येतीचे काहीच देणं घेणं नव्हतं. आता वेळ बदलत होती. सासूच्या दृष्ट आणि उग्र स्वभावाने तिची इतर मुले तिच्यापासून दूर गेली होती. ते आधीच सावध झाले होते आणि त्यांच्या बायकांना सोबत घेऊन वेगळे निघून गेले होते. मग तो दिवसही आला जेव्हा नितीन नोकरीवरून सुट्टी घेऊन घरी आला आणि आईला आजीकडून शिवीगाळ करताना आणि वडिलांनी मारलेले पाहून तो रागाने ओरडला, बाबा बस झालं, आणखी नाही. मी माझ्या आईला मरण्यासाठी इथे सोडू शकत नाही. तुम्हाला तुमची आई प्रिय आहे आणि मला माझी आजीसुद्धा, पण आता माझ्या आईवर कोणी हात उचलून दाखवा. लहानपणापासूनच मी पाहिलं आहे की ती फक्त आजीसाठीच नाही तर कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी सर्व काही करत असते.
जास्त हुंडा आणला नाही म्हणून तिला मारहाण करता. माझेही माझ्या आईवर प्रेम आहे. एक दिवस तरी तिच्याबद्दलची तुमच्यावर असणारी जबाबदारी आणि नवरा म्हणून काही कर्तव्य पार पाडलत का? नाही ना. तुम्ही फक्त तुमचा हक्क दाखवत राहिलात. पण आता अजून मी तिच्यावर अत्याचार होऊ देणार नाही. मी तिला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. त्यावर रजनी म्हणाली, बाळा असं बोलायचं नसतं. त्यावर नितीनने रजनीला गप्प केलं. नितीनला तिने पहिल्यांदाच अशा प्रकारे तिची बाजू घेताना पाहिलं होतं. कारण याआधी तो आपल्या आजीची सेवा करण्यात सर्वात पहिला होता. रोज आजीचे पाय दाबणे आणि तिच्याशी गप्पागोष्टी करणे हा त्याचा दिनक्रम होता. पण आज काय झाले कुणास ठाऊक. तो रजनीला म्हणाला, आई मला माहीत आहे तुला माझ्या वागण्याचं वाईट वाटते. पण आई तुझ्यासोबत मी आणि निशाने आजीचे मन जिंकून तिला बदलण्याचा खूप प्रयत्न केला. पण नाही, आजी आता या वयात बदलू शकणार नाही. पण बाबा शहाणपण दाखवू शकतात ना. आता मला तुझं काही बोलणं किंवा ऐकायचं नाही. तू आता इथे राहणार नाहीस. नितीन आईचा म्हणजेच रजनीचा हात धरून खोलीबाहेर गेला. नितीन तिला सकाळच्या ट्रेनने घेऊन गेला. रजनी आपला लहान मुलगा अचानक मोठा होऊन आईला संरक्षण देताना बघत होती. जणू ती लहान मुलगी आहे आणि नितीन तिच्या वडिलांच्या जागी उभा आहे असं तिला जाणवू लागलं. आई आणि मुलगा दोघेही संध्याकाळी दिल्लीला पोहोचले. आई हात तोंड धु, मी तुझ्यासाठी चहा आणतो. रजनी खिडकीतूनच उघड्या आकाशाकडे बघत होती. आज तिला खूप आनंद झाला. खूप वर्षांनी तिला मोकळा श्वास घेता आला. ती मनातल्या मनात तिच्या मुलाचे आभार मानत होती. नितीनचे हे रूप पाहून रजनीला समाधान वाटले की तो आपल्या आईसह आपल्या पत्नीची काळजी घेईल आणि तसंच त्या दोघांची जबाबदाऱ्या पार पाडेल. रजनीला आकाशाकडे टक लावून पाहत असताना नितीन म्हणाला, आई तू योग्य वेळ हे पाऊल उचलले असते तर तुलाही आनंद झाला असता. आमचे बालपण हिरावले गेले नसते. तुझे सर्वेश वारंवार नितीनला फोन करून सांगत होता की तुझ्या आईला कधीच परत पाठवू नकोस. मी आहे, सर्व मी सांभाळून घेईन. त्यावर नितीन म्हणाला, ठीक आहे बाबा. आतापर्यंत तिथे तुमचं चालत आलं आणि आताही तिथे तुमच्या मनाप्रमाणे सर्व चालवा. आत्तापर्यंत आई तिथे तुमच्याकडे होती, त्यामुळे तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही तिला वागवलात. पण आता ती माझ्याकडे आली आहे. तुम्ही म्हणलात ना तिला तुमच्याकडे पाठवू नका म्हणून, मग ठीक आहे. असं म्हणून नितीनने तो फोन कट केला. सर्वेशने सर्व कामासाठी मोलकरीण ठेवली होती. पण आईच्या कडवट जिभेमुळे ती जास्त वेळ टिकू शकली नाही. आता त्याला रजनीला परत बोलवण्याची हिंमत होत नव्हती. कारण त्याची चूक कधीच मान्य न करण्याच्या सवयीमुळे तो लाचार झाला होता. आता सर्वेश आणि त्याच्या आईमध्ये दररोज भांडण होऊ लागलं. त्या दोघांची भांडण इतकी वाढली की त्या दोघांना एकत्र राहणं शक्य होत नव्हतं. त्याने एके दिवशी नितीनला फोन केला आणि म्हणाला, मी तुझ्या आजीला वृद्धाश्रमात पाठवत आहे. त्यावर नितीन म्हणाला, ठीक आहे बाबा, ती तुमची आई आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. शेवटी सासूला वृद्धाश्रमात पाठवण्यात आले. तिथे रजनी रडायला लागली. ती विचार करू लागली की सासू तिथे कशी राहणार. सासूला असं वृद्धाश्रम पाठवणं या मताची रजनी नव्हती. तिने अशा अनेक वर्ष त्यांच्या हाताखाली घालवली होती. पण आता थोडक्यासाठी तिला तिच्या सासूचं असं वृद्धाश्रमात पाठवायचं नव्हतं. तिच्या आईने तिला खूप चांगले संस्कार दिले होते. आईवर नितीन म्हणाला, आई तुला वाटतं का गं की मी आजीला तिथेच राहू देईल. पण आई, बाबांना आणि आजीला त्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे. या वयात आजीचा स्वभाव बदलणं अशक्य आहे. पण बाबा त्यांना बदलावे लागेल. आई मला माहीत आहे की बाबा कसलाही विचार न करता, काही सत्य न जाणून घेता फक्त आजीचेच ऐकतात आणि मग आजीच्या आनंदासाठी तुला मारतात. आणि आजी तुला आणि तुझ्या आईबाबांना ज्या घाणेरड्या शिव्या देते ते सर्व काय आहे. आई तुझ्या सेवेसाठी बाबांना आणि आजीला हुंडा आणि सोनं श्रेष्ठ आहे का. आणि असे असेल तर आजी काकांच्या घरी का राहू शकत नाही. हे ऐकून रजनीचे डोळे रडल्याने लाल झाले होते. नितीन जे बोलतोय ते बरोबर आहे की जे करतोय ते योग्य आहे हे तिला समजत नव्हते. आई नेहमी सहन करणे हा समजूतदारपणा आणि समस्येवर उपाय नाही. जर तो वेळीच आवाज उठवला असताच, विरोध केला असता
तर आजीला शिवीगाळ करण्याची आणि बाबांना मारण्याची हिंमत झाली नसती. 1, 2, 3 दिवस म्हणता म्हणता महिना उलटून गेला होता. रजनीच्या सासूला वृद्धाश्रमात पाठवले, पण तिथं त्यांचं ऐकायला आणि सहन करायला रजनी तिथे नव्हती. तसेच डोक्याला तेल लावण्यासाठी, पाय दाबण्यासाठी कोणी नव्हतं. नितीनचेही मन आजीसाठी तळमळत होते. एके दिवशी नितीन रजनीला घेऊन आजीला भेटायला वृद्धाश्रमात घेऊन आला. रजनी आणि नितीनला पाहून आजी रडायला लागल्या आणि त्या सुनेच्या म्हणजेच रजनीच्या पाया पडून माफी मागू लागल्या. रजनीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने तिच्या सासूला उठून मिठी मारली आणि ती नितीनकडे घाबरलेल्या नजरेने पाहू लागली. जणू नितीनला आईचा हेतू कळला होता. नितीनने वृद्धाश्रमातून आजीला मूळ घरी न नेता आपल्या घरी आणले. आता आजी पूर्णपणे बदलली होती. आज आजीला तिची चूक कळली. तिने पुन्हा रजनीची माफी मागितली आणि म्हणाली, बाळा, मी तुला जन्म दिला नाही, पण तरी तू नेहमीच माझी सेवा केलीस आणि मी तुला फक्त शिव्या देत दिल्या. मी स्वतःच वृद्धाश्रमात जाण्यास पात्र आहे. मला इथेच पडून दे. रजनी त्यांना शांत करत म्हणाली, आई, कृपा करून मागच्या गोष्टी विसरून जा आणि आपण आता नव्या आयुष्याची सुरुवात करू. आता सर्वेश मात्र त्याच्या एकटंच राहू लागला. एकटं सर्व घडून सुद्धा त्याचा अहंकार निघून गेला नाही. त्याच्यासोबत फक्त आणि फक्त अहंकाराचा शेवटपर्यंत राहणार होता. तर मित्रांनो, सुनेच्या मनात नसताना सुद्धा सासूला वृद्धाश्रमात राहावं लागलं. नितीनने जे काही केलं ते तुम्हाला योग्य वाटतं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. तर परत भेटूया आपण अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.